नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकाशा टीव्हीमध्ये। मी आप्पासाहेब मोहरकर। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे बीडमध्ये 2017 ते 24 या कालावधीमध्ये 18 टोळ्यावर झालेल्या मकोकाच्या कारवाईचा। संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी 1999 मध्ये हा मकोकाचा कायदा राज्यात लागू करण्यात आला। त्यानंतर मोठ्या प्रमाणात मुंबई असेल, पुणे असेल या ठिकाणी पोलिसांनी या मकोका कायद्याच्या अंतर्गत अनेक संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई केलेली आहे। तर बीडमध्ये 2017 ते 24 या कालावधीमध्ये 18 टोळ्यावर कारवाई करण्यात आली आहे मकोकाच्या अंतर्गत। तर सर्वाधिक मकोकाची कारवाई जी केली आहे ती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी 6 महिन्यामध्ये तब्बल 5 टोळ्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर नवनीत कावत हे बीडचे नवे पोलीस अधीक्षक झाले आणि त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी या कारवाया करायला सुरुवात केलेली आहे। कारण संतोष देशमुख यांची हत्या ही संघटित गुन्हेगारीतूनच झाली होती। कारण आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती आणि खंडणीला विरोध करणाऱ्या संतोष देशमुखांची हत्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्या टोळीने केली। त्यामुळे अशा टोळ्यांवर तात्काळ जरब बसली पाहिजे म्हणून 6 महिन्यामध्ये नवनीत कावत यांनी 5 अशा टोळ्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे। तर आणखीन 3 टोळ्या या नवनीत कावत यांच्या राडारवर आहेत आणि यांच्यावर देखील येत्या काळात मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते। तर दुसरीकडे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 2025 मध्ये जानेवारी महिन्यात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई झाली। तिकडे आष्टीमध्ये भोसले गँगवर मकोका अंतर्गत कारवाई झाली। परळीमध्ये पुन्हा एका फड गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। तर बीडमध्ये आठवले गँगवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघटित गुन्हेगारी वाढली होती आणि हीच गुन्हेगारी रोखण्यासाठी 1999ला हा मकोकाचा कायदा आणण्यात आला आणि याच कायद्याअंतर्गत पोलिसांना ज्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करायची असते त्या संदर्भात विशेष अधिकार दिलेले असतात। ज्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई होते त्यासाठी त्या आरोपींना 5 वर्षाची शिक्षा असते किंवा जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते। यामध्ये आरोपींचा कधीकधी जामीन देखील होत नाही, अशी या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे। तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेचं वातावरण निर्माण व्हावं, लोकांना सुरक्षित वाटावं म्हणून आता प्रभावीपणे या कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे। बीडमध्ये ज्यावेळेस जी श्रीधर 2017-18 मध्ये पोलीस अधीक्षक म्हणून होते त्यावेळेस देखील त्यांनी 2 वर्षाच्या काळामध्ये 9 टोळ्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली होती आणि त्यानंतर अनेक MPD असेल हद्दपारीचे कारवाया त्यांच्या काळामध्ये झाल्या होत्या। आणि आता नवनीत कावत जेव्हा बीडचे पोलीस अधीक्षक झाले त्यांनी देखील 6 महिन्यात 5 टोळ्यावर या कारवाया केल्या आहेत। आता मकोकाचा जो कायदा आहे, मकोका अंतर्गत कारवाई कोणावर होते तर हप्ता वसुली करणे, खंडणी मागणे, संघटित गुन्हेगारी करून खून करणे, लोकांमध्ये दहशत पसरविणे अशा लोकांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाते। सुरुवातीला पोलीस अशा गुन्हेगारांना समज देतात, त्यांना सांगून देखील त्यांची गुन्हेगारी जर त्यांनी नाही थांबवली त्यानंतर मकोका अंतर्गत कारवाई होते। ज्या आरोपीवर, ज्या गुन्हेगारावर अशी मकोकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा खटला विशेष न्यायालयामध्ये चालवला जातो। जेव्हा हा कायदा राज्यामध्ये लागू करण्यात आला तेव्हा मुंबई आणि पुण्यामध्ये सर्वाधिक गुन्हेगारावर या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आणि आता बीडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।